नमस्कार. कधी विचार केलाय की आपलं आजचं आधुनिक जग हे जसं आहे तसं कसं घडलं? खरं तर याची मुळं आहेत एका प्रचंड उलथापालथीच्या काळात. हे बदल इतके मोठे होते, इतके गोंधळात टाकणारे होते की त्यांना समजून घेण्यासाठी एका पूर्णपणे नवीन विज्ञानाची, एका नव्या दृष्टिकोनाची गरज पडली. चला तर मग आज आपण तीच गोष्ट समजून घेऊया. सुरुवातच करूया एका अशा प्रश्नाने जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे जितका तो काही शतकांपूर्वी होता. विचार करा, जे जग इतक्या वेगाने बदलत आहे त्याला आपण समजून तरी कसं घेणार? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. हा जो माइंड मॅप दिसतोय ना, तोच आपला वाटाड्या असेल. तो आपल्याला थेट त्या काळात घेऊन जाईल जेव्हा आधुनिकतेचा जन्म होत होता. एक असा काळ जिथे अक्षरशः सर्व काही उलथंपालथ झालं होतं. तर आपला पहिला टप्पा आहे त्या उलथापालथीच्या जगाची ओळख करून घेणं. हे बदल का झाले हे पाहण्याआधी त्यांचा नेमका परिणाम काय झाला ते बघूया. युरोपमध्ये एका नवीन समाजाची पायाभरणी झाली ती या दोन मोठ्या क्रांतींमुळे. एक होती औद्योगिक क्रांती आणि दुसरी म्हणजे फ्रेंच क्रांती. खरं तर याच दोन घटनांनी बदलाची एक प्रचंड मोठी लाट निर्माण केली. आणि इथे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. क्रांतीपूर्वी आणि क्रांतीनंतर जणू काही दोन वेगवेगळी जगच आहेत. सत्ता बघा, राजेशाहीतून थेट लोकशाहीकडे, ज्ञानाचा स्रोत धर्माकडून विज्ञानाकडे सरकला. आणि माणसाची ओळख पूर्वीची जन्मावरून ठरायची ती आता त्याच्या योग्यतेवर, त्याच्या कर्तृत्वावर ठरू लागली. म्हणजे तो प्रजेचा नागरिक झाला. विचार करा, किती मोठा, किती खोलवरचा हा बदल असेल. बरं, पण या भौतिक आणि सामाजिक क्रांतीची बीजं कुठे रोवली गेली होती? ती रोवली गेली होती विचारांमध्ये. चला आता त्या बौद्धिक पायाबद्दल जाणून घेऊया. या बदलांची सुरुवात झाली प्रबोधन काळातून, ज्याचा शब्दशः अर्थ आहे पुनर्जन्म. या काळात काय झालं तर लोकांचं लक्ष दैवी गोष्टींवरून माणसाकडे, त्याच्या क्षमतांकडे वळलं. आणि यामुळे चिकित्सक विचारांना एक प्रकारची चालना मिळाली. रेने देकार्त यांचं हे जे वाक्य आहे ना, मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे, हे त्याच नवीन विचारांचं प्रतीक आहे. यात व्यक्तीचं स्वतःचं मन, स्वतःचा विचार हेच सत्याचं मूळ मानलं जाऊ लागलं. आणि इमॅन्युएल कांट यांचा हा विचार तर त्याहूनही शक्तिशाली आहे. जाणून घेण्याचं धाडस करा, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या तर्कावर विश्वास ठेवा. आणि या सगळ्या विचारांचा कळस म्हणजे व्होल्टेयर यांचं हे वाक्य, व्यवस्था मोडून टाका. यातून त्या काळातल्या विचारवंतांची क्रांतिकारक भावना स्पष्ट दिसते. त्यांचं ध्येय होतं जुन्या, अतार्किक आणि फक्त काही लोकांनाच विशेष अधिकार देणाऱ्या व्यवस्थांना मुळापासून उखडून टाकणं. ठीक आहे, म्हणजे जुनं जग तर मोडून पडलं, पण जे नवीन जग उभं राहत होतं ते खरंच चांगलं होतं का? यावर मात्र एक मोठं वैचारिक वादळ सुरू झालं. या बदलांमुळे समाज अक्षरशः दोन गटांमध्ये विभागला गेला. एकीकडे होते आधुनिकतावादी, ज्यांनी या नव्या जगाचं स्वागत केलं. त्यांना वाटत होतं की भूतकाळातलं सगळं दुःख आता संपेल. तर दुसरीकडे होते पुराणमतवादी, ज्यांना वाटत होतं की जुन्या परंपराच सुंदर होत्या आणि हे नवीन जग म्हणजे निव्वळ गोंधळ आहे. आता पुराणमतवादींची चिंता काय होती? त्यांना भीती होती की हा जो व्यक्तिवाद वाढतोय त्यामुळे समाजच तुटेल. हे औद्योगिकीकरण, हे शहरीकरण सगळीकडे फक्त अव्यवस्था निर्माण करतंय. त्यांच्या मते कुटुंब आणि धर्म हेच समाजाचे आधारस्तंभ होते आणि तेच आता ढासळत चालले होते. तर मग एकीकडे बदलाचं स्वागत होतं, तर दुसरीकडे गोंधळाची भीती. ह्या समस्येवर उपाय म्हणून, या गोंधळाला समजून घेण्यासाठी एका नवीन विज्ञानाचा जन्म झाला. असं विज्ञान जे स्वतः समाजाचाच अभ्यास करणारं होतं. याला आपण असं समजू शकतो की समाजाला चालवण्यासाठी जी जुनी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल होती ना, जी धर्म आणि परंपरेवर आधारित होती, ती आता पूर्णपणे कालबाह्य झाली होती, निरुपयोगी ठरली होती. मग आता या नवीन, बदललेल्या समाजासाठी एका नव्या कोऱ्या मॅन्युअलची गरज होती. आणि याच गरजेतून जन्माला आलं समाजशास्त्र. याचा उद्देश एकच होता, मानव, सामाजिक गट आणि त्यांच्यातल्या प्रक्रिया यांचा पद्धतशीर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे, जेणेकरून या बदलांमागची कारणं आणि त्यांचे परिणाम आपल्याला नीट समजतील. आता पुन्हा एकदा ह्या माइंड मॅपवर नजर टाकूया. हे चित्र अगदी स्पष्टपणे दाखवतं की समाजशास्त्राचा जन्म कसा झाला. एका बाजूला प्रबोधन काळातले बौद्धिक विचार, दुसऱ्या बाजूला औद्योगिक क्रांतीमुळे झालेले भौतिक बदल आणि तिसरीकडे फ्रेंच क्रांतीमुळे आलेली सामाजिक उलथापालथ. या सगळ्या शक्ती एकत्र आल्या आणि त्यातून समाजशास्त्राचा उदय झाला. चला तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. समाजशास्त्राचा जन्म तर झाला, पण त्याचं महत्त्व आजही का आहे?
तर लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की समाजशास्त्र हे मुळातच एका मोठ्या बदलातून जाणाऱ्या जगाला समजून घेण्यासाठी जन्माला आलेलं एक साधन आहे. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आज आपलं जगसुद्धा टेक्नॉलॉजीमुळे, ग्लोबलायझेशनमुळे प्रचंड वेगाने बदलतंय, नाही का? मग विचार करा, 200 वर्षांपूर्वी त्या बदलांना समजून घेण्यासाठी समाजशास्त्राचा जन्म झाला. तर मग आजच्या या बदलांना, आजच्या या उलथापालथीला समजून घेण्यासाठी आपण काय करतोय? कोणती नवी साधनं वापरतोय? खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.